नमस्कार. मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहतात चॅनेल जर्नलिस्ट अनिल देशपांडे. 23 मार्च हा जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो. हवामान आणि शेती याचा खूप जवळचा संबंध आहे. आज आपण या विषयाबाबतचे तपशील समजून घेण्यासाठी आणि हवामानाचा अंदाज याबाबत सध्या भारतातली जी यंत्रणा आहे, ज्या माध्यमातून आपल्यापर्यंत हा सगळा अंदाज पोहोचतो, याबाबतची थोडी अधिक माहिती घेण्यासाठी आज आपण आपल्या चॅनलवर निमंत्रित केलं आहे राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर रवी पंढरीनाथ आंधळे सरांना. सर नमस्कार. नमस्कार सर. रवी सर जे आहेत गेली 33 वर्षापासून या विभागामधले एक तज्ज्ञ म्हणून आपल्या सर्वांना परिचित आहेत. 2 विषयात MSc, एक कृषीविद्या ॲग्रोनॉमी आणि कृषी हवामानशास्त्र या विषयात MSc आणि PhD असणारे सर गेली 33 वर्षापासून या विभागामध्ये कार्यरत आहेत. सर, मला या विषया संदर्भात मला एक सांगा की भारतीय शेती आणि हवामान यांचा काय नेमका संबंध आहे? भारतीय शेती ही तसं बघितलं तर पूर्णतः हवामानावरच आधारित असते. म्हणजे हवामानातील जर प्रत्येक घटकाचा विचार केला, म्हणजे तापमान असेल, आर्द्रता असेल, पाऊस असेल किंवा बाष्पीभवन असेल, कोणताही हवामानाचा घटक घेतला तर त्याचा परिणाम शेतीवर आणि शेतातील पिकांवर, त्यांच्या वाढीवर हा निश्चितच होत असतो. अगदीच सांगायचं झालं तर अगदी पिकाच्या सुरुवातीपासून म्हणजे नांगरट करण्यापासून ते पीक काढणीपर्यंत प्रत्येक घटकाला, प्रत्येक स्थितीमध्ये, प्रत्येक पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये हवामानाचा घटकांचा परिणाम होतच असतो. म्हणजे त्या दोघांचं खूप जवळचा असा एकमेकांवर परिणाम करणारा विषय आहे. निश्चितच. जागतिक हवामान दिन जो आपण साजरा करतो दरवर्षी 23 मार्चला, तर तो नेमका केव्हापासून आपण सुरू करतो आणि त्यामागची काय कल्पना आहे? 23 मार्च 1950 रोजी जागतिक हवामान संघटनेची स्थापना झाली आणि त्याचे मुख्यालय जेनेवा इथे स्थापन करण्यात आले. तर या घटनेचं एक औचित्य म्हणून किंवा त्याचं आठवण म्हणून या जागतिक हवामान दिन हा 23 मार्च रोजी दरवर्षी साजरा केला जातो. ही संघटना जी स्थापन झाली त्यातला नेमका काय उद्देश होता? ही जी संघटना स्थापन करण्यात आली यामागे विविध देशातील जवळपास 191 देशातील देश ह्या संघटनेचे सदस्य आहेत आणि या देशातील सर्व सदस्यांची किंवा शास्त्रज्ञांची आणि इतर जे काही हायड्रोमेट्रोलॉजी किंवा हवामान यामध्ये काम करणारे जे काही याच्यामध्ये विविध संस्था असतील यांचा समन्वय साधण्यासाठी आणि जो काही हवामानाची आकडेवारी याचा डेटा असतो याची देवाणघेवाण करण्यासाठी या संघटनेची स्थापना मुख्यतः करण्यात आलेली आहे. आजच्या परिस्थितीमध्ये एकेकाळी या कृषी हवामान शास्त्र या विषयाकडे फार काही असं लक्ष दिलं जात नव्हतं, पण आज आपल्या लक्षात आल्यामध्ये आपण बघतोच आहोत की आज हा एक खूप संवेदनशील असा विषय झालेला आहे. तर आजच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये हवामान शास्त्राच्या अभ्यासाची काय नेमकं आपल्याला वाटतं, काय गरज आहे, कशा पद्धतीनं गरज आहे? दिवसेंदिवस शेती ही जास्तीत जास्त स्पर्धात्मक व्हायला लागली असं म्हणता येईल आणि त्या दृष्टीने या शेतीवर जे विविध हवामानाच्या विविध घटकांचा जो परिणाम होतोय, या जागतिक हवामान बदलाच्या प्रक्रियेमुळे हे बदल जास्तीत जास्त जाणवू लागलेले आहेत. म्हणजे अगदीच तुम्ही जर विचार केला सुरुवातीच्या अगदी जुन्या काळामध्ये पावसाची तीव्रता किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या तसं फार काही जाणवत नव्हतं, पण अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं तर एखाद्या दिवशी खूप मोठा पाऊस होतो, कधी पावसाचे दिवस पूर्वी समजा काही मर्यादित असायचे, 30-35 दिवसामध्ये पूर्ण सीझनचा पाऊस पडायचा. अलीकडच्या काळामध्ये पावसाच्या दिवसांची संख्या कमी झाली, परंतु एका दिवसात पडणारा पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याचप्रमाणे तापमानाचा जर विचार केला तर कधी थंडी वाढते, कधी कमी होते, अचानक ढग येतात, कधी कधी इतर म्हणजे तापमानाची वाढही अचानक होते. तर ह्या ज्या घटना आहेत ह्या सगळ्या ज्या लॉंग टर्म मध्ये जर पाहिलं तर जे हवामानात विविध बदल होत आहेत
त्या घटनांच्या ह्या परिणामामुळे कदाचित हे होत असेल. आणि म्हणूनच शेतीवर ह्या हवामानाचा जो परिणाम होतो त्यामुळे त्याची संवेदनशीलता अलीकडच्या काळामध्ये फारच वाढली आहे. मग या बाबतीमध्ये शेतकऱ्यांपर्यंत हवामानाचा अंदाज पोहोचण्यासाठीचे आधीची यंत्रणा आणि आत्ताच्या यंत्रणेकडे नेमकं काय काय बदल झाले? म्हणजे आता गेली आपण अनेक वर्षापासून या विषयात आहात, तर मग आधीची यंत्रणा आणि आत्ताच्या यंत्रणेत शासनानं या विषयाला कितपत महत्व दिलंय आणि आता कशी यंत्रणा काम करते? हवामानाचा अंदाज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीची यंत्रणा कशी काम करते? आपल्या देशामध्ये केंद्र शासनाच्या पृथ्वी मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय हवामान विभाग कार्यरत आहे. आणि हा जो विभाग आहे जवळपास 150 वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून हा कार्यरत असलेला विभाग आहे. आणि यामध्ये ह्या विभागाने शेतकऱ्यांसाठी जे कृषी सल्ला सेवा प्रसारित करण्याची जी सुविधा सुरू केली, ही सुरुवातीला 1976ला सुरुवात केली. आणि 1976ला जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला अगदीच फार ढोबळमानाने विभाग म्हणजे त्याला काय म्हणूया आपण, विभागनिहाय असं अंदाज प्रसारित केले जायचे किंवा त्यानंतर त्याचे विभागनिहाय कृषी हवामान सल्ला सेवा प्रसारित केली जायची. परंतु जशी जशी हवामान शास्त्रामध्ये प्रगती होत गेली, 1991ला NCMRWFच्या माध्यमातून ॲग्रोमेट फील्ड युनिट्स, ज्याला आज आम्ही ग्रामीण कृषी मौसम सेवा प्रकल्प जो आज चालू आहे तो त्यावेळेला ॲग्रोमेट फील्ड युनिटच्या नावाने ओळखला जायचा. आणि 91 साली फक्त 5 असे युनिट्स चालू करण्यात आले की त्याची व्याप्ती वाढत जाऊन पूर्ण देशभर अशा प्रकारचे 130 ॲग्रोमेट फील्ड युनिट स्थापन करण्यात आले. आणि ह्या ॲग्रोमेट फील्ड युनिटचं काम असं होतं की म्हणजे आहे, अजूनही चालू आहे. यांचं काम असं आहे की भारतीय हवामान विभागाकडनं आठवड्यातून 2 वेळा जो हवामान अंदाज प्राप्त होतो त्या अंदाजाच्या आधारावर तज्ज्ञ विषय तज्ज्ञ जे आहेत त्यांच्या सल्ल्याने हवामान आधारित कृषी सल्ला सेवा, पीकनिहाय सल्ला तयार करून तो शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या केंद्रामार्फत करण्यात येतं. तर हे जे ॲग्रोमेट फील्ड युनिट्स जे आहेत हे स्थापन करण्यामागची कल्पना कशी होती की सुरुवातीला 5 युनिट सुरू झाली, नंतर प्रत्येक हवामान विभाग निहाय एक ही फील्ड युनिट सुरू झाली. पूर्वी जे होतं की भारतीय हवामान विभाग ढोबळमानाने सब डिव्हिजन वाईज ज्याला म्हणता येईल अशा प्रकारे तो अंदाज दिला जायचा. पण आता ह्या 130 युनिट्समुळे अगदी जिल्हावार अंदाज देणं शक्य झालं आणि जिल्हावार कृषी सल्ला सेवा सुरू करण्यात आली. त्याच्या पुढेही जाऊन 2008 साली पुन्हा याच्यात प्रगती होऊन ब्लॉक लेवल म्हणजे तालुका लेवलचं फोरकास्ट देण्यात आलं. हे का शक्य झालं तर जे भारतीय हवामान विभागामार्फत जे विविध मॉडेल्स वापरले जातात अंदाज वर्तवण्यासाठी, त्या मॉडेल्समध्ये झालेल्या सुधारणांचा हा परिणाम आहे. आणि याच्यामध्ये अगदी तांत्रिक बाबीमध्ये न जाता मी फक्त ढोबळमानाने एवढंच सांगतो की ते जे मॉडेल्स विकसित होत गेले त्यामुळे पूर्वी जे 250 किलोमीटरच्या रेंजमध्ये अंदाज दिला जायचा की आता तो अगदी 25 किलोमीटरच्या रेंजवर आलेला आहे. आणि त्यामुळे हवामानाची जी अचूकता आहे ती वाढत चालली. हा, मी अचूकतेकडे आपली चर्चा नेणारच होतो, कारण एकेकाळी हवामानाचा अंदाज हा आपल्याकडे खूप विनोदाचा विषय झालेला असायचा. पण आज अॅक्युरेसीच्या बाबतीत, हवामानाच्या बाबतीमध्ये काय नेमकं सांगाल तुम्ही? आपण अॅक्युरेसीच्या एकूण जगाच्या सगळ्या तुलनेत आपला अॅक्युरेसीच्या अंदाजाच्या बाबतीत आपण कितपत? तसं पाहिलं तर भारतीय उपखंडामध्ये हवामान अंदाज देणं ही अत्यंत कठीण बाब आहे. अत्यंत म्हणजे सगळ्यात कठीण बाब असेल तर ती भारतीय उपखंडामधील हवामान अंदाज. कारण याचं कारण असं आहे की भारतामधील जी जिओग्राफिकल कंडिशन म्हणजे भौगोलिक स्थिती जी आपण म्हणू ही अतिशय वेगवेगळी आहे. म्हणजे अगदी उत्तरेकडे हिमालय, सातपुडा, इकडून म्हणजे दक्षिणेकडून आणि पूर्व आणि पश्चिमेकडून असलेला महासागर, या सगळ्या बाबींमुळे हवामान अंदाज वर्तवणं त्यातल्या त्यात म्हणजे हा जो भारतीय उपखंड जो आहे हा सब ट्रॉपिकल रिजन मध्ये येतो. सब ट्रॉपिकल रिजन मधील हवामान अंदाज वर्तवणं म्हणजे ही सगळ्यात कठीण बाब असते. आणि तरी सुद्धा भारतीय हवामान विभागाच्या आणि कृषी विद्यापीठांच्या संशोधनाच्या आधारावर
अंदाजाची जी अचूकता आहे, ह्या जे भारतीय हवामान, मगाशी आपण सांगितलं की जे नवीन नवीन मॉडेल विकसित झाली, त्या मॉडेलमध्ये झालेल्या डेव्हलपमेंट्समुळे अंदाजाची अचूकता चांगली वाढलेली आहे. म्हणजे तुम्हाला अगदी आकडेवारीत सांगायचं झालं तर तापमानाचे जे अंदाज येतात, म्हणजे किमान तापमान असेल, कमाल तापमान असेल, हे अगदी 85% अचूक असतात. त्यात पावसाचा जर अंदाज, पावसाबद्दलचं जर बोलायचं झालं तर हे साधारण 70 ते 80% त्याची अचूकता असते. हे प्रमाण आता वाढलं हे वाढलेलं आहे. हा, पूर्वी हे प्रमाण अगदी 40-45% होतं, तर ते आता 70-75% चांगली वाढत, अचूकतेचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आणि आपण ग्रॉस रूट पर्यंत खूप जवळ, अगदी गाव पातळीवर आता आपण बघतो. हा जो संदेश आहे तो पूर्वीची माध्यमं आणि आताची माध्यमं याच्यात काय नेमकं, आता पूर्वी कुठल्या सिस्टीमनं तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जात होता आणि आता आपण काय काय माध्यम वापरतो यासाठी? आता हे जे हवामान अंदाज किंवा हवामान अंदाजा आधारित कृषी सल्ला, हे पूर्वी ज्या वेळेला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचं म्हणजे अगदी फार माध्यमांची फार कमतरता होती, की जेणेकरून आपण फक्त प्रिंट मीडिया किंवा अगदीच दूरदर्शनच्या माध्यमातून जाऊ शकत होतो. परंतु आता तसं राहिलेलं नाही. आता तर सोशल मीडियाचं युग आहे. सोशल मीडियामध्ये इतकं अगदी तुम्ही तळागाळात मास पीपल म्हणजे जे लोकांपर्यंत जाऊ शकतात, थेट लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येतं. आणि त्याचाच आधार आपण अलीकडच्या काळात घेत आहोत. अगदी वेबसाईट असेल, व्हॉट्सअप असेल, सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, ट्विटर हँडल्स असतील, युट्यूब चॅनल्स असतील, या माध्यमातून त्याची जी व्यापकता आहे ती वाढलेली आहे. त्यामुळे जागरूकता वाढलेली आहे. आणि म्हणून आपण जे मगाशी म्हटलात की फार संवेदनशील विषय झालेला आहे, तर जेवढी जागरूकता वाढली तेवढी संवेदनशीलताही वाढते. तर यामध्ये विद्यापीठाचा जो आपला विभाग आहे तो हवामानशास्त्र, तो कसा काम करतो ते जरा या शेतकऱ्यांना सांगा. विद्यापीठाचा हा जो म्हणजे हा विभाग नाही म्हणता येणार, याला एक छोटंसं केंद्र आहे. अशा प्रकारची 4 केंद्र राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत कार्यरत आहेत. तर ते कशा पद्धतीने की त्याचं स्थापना का करण्यामागचं जे लॉजिक आहे, म्हणजे स्केर्सिटी झोन, की जो अवर्षण प्रवण भाग आहे, त्यासाठी एक केंद्र ते राहुरीमध्ये कार्यरत आहे. उपपर्वतीय विभाग त्याच्यासाठी म्हणजे कोल्हापूरला एक केंद्र आहे. त्यानंतर घाट विभागासाठी ते इगतपुरीमध्ये कार्यरत आहे. तसेच पठार भागासाठी म्हणजे प्लेन झोनसाठी पुण्यामध्ये केंद्र कार्यरत आहे. असे 4 विभाग विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात. म्हणून हे 4 केंद्र 4 ठिकाणी कार्यरत आहेत. यामध्ये काम करत असताना हे जे केंद्र चालतं हे पूर्णतः भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार हे काम करत असतं, कारण याचं फंडिंग भारतीय हवामान विभाग करत असतं. आणि दर मंगळवार आणि शुक्रवार आठवड्यातून 2 दिवस सकाळी 10 ते 11च्या दरम्यान भारतीय हवामान विभागाकडनं पुढील 5 दिवसाचा अंदाज प्राप्त होतो. तो अंदाज प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठात असलेले विषय तज्ज्ञ, त्याच्यावर एक कमिटी असते, ती कमिटी ऍडवायझरी कमिटी ज्याला म्हणतो आपण, ती कमिटीची बैठक त्या लगेच इमिजिएटली 1 तासभरामध्ये ती घेतली जाते. त्या कमिटीकडून पीकनिहाय जो काही पुढचं हवामान कसं आहे त्या आधारित जी उभी पिकं आहेत त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे याबद्दल ते सल्ला किडी येऊ शकतात किंवा पाणी देणं गरजेचं आहे की नाही, कुठल्या पिकाला दिलं पाहिजे, किती दिलं पाहिजे. त्यानंतर जनावरांचं सुद्धा त्याच्यामध्ये हवामानाचा जनावरांवर काय परिणाम होऊ शकतो त्यानुसार त्याबाबतही सल्ला या कृषी सल्ला सेवामध्ये समावेश करून तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. तर त्यासाठी काय आहे की प्रत्येक केंद्राशी जोडलेले एक 40-50 शेतकरी असतात. त्यांच्या माध्यमातून, तसेच काही सोशल मीडियाच्या माध्यमातून, विद्यापीठाच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तो अगदी जेवढ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत ग्रुप पण काही हो अगदी तालुकानिहाय आणि 5-5, 6-6 व्हॉट्सअप ग्रुप केलेले आहेत शेतकऱ्यांचे. आणि जवळपास 8 ते 9 हजार शेतकरी पूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्या वाईज आम्ही इथे जोडले गेलेले आहेत. आणि त्या व्हॉट्सअपद्वारे, ग्रुपद्वारे जो काही सल्ला या दृष्टीने काही आपण ऍप पण विकसित केलेत काय? हो, ऍप आम्ही स्वतः विद्यापीठाने विकसित केलेले नाहीत, परंतु हवामान विभागाने विकसित केलेले ऍप आहेत, ज्यामध्ये
मेघदूत नावाचं एक ऍप आहे. त्यानंतर दामिनी नावाचं एक ऍप आहे. ओके. तर हे जे 2 ऍप आहेत, हे मेघदूत जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मागील आठवडाभराचं हवामान कसं होतं याची आकडेवारी मिळते. तसेच पुढच्या 5 दिवसाचा फोरकास्ट जो आहे तुमच्या लोकेशनचा, अगदी तुम्ही राहुरीचा त्याच्यामध्ये सिलेक्ट करा, राहुरीचा मिळेल, तुम्हाला शेवगावचा मिळेल, म्हणजे अगदी तालुकानिहाय किंवा त्या तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणचा हवामान अंदाज आणि आकडेवारी त्याच्यामध्ये उपलब्ध होईल. त्याचबरोबर त्याच्या खाली पीकनिहाय जो कृषी सल्ला या केंद्रामार्फत तयार केला जातो, तो पीकनिहाय सल्ला त्याच्यावर तुम्हाला उपलब्ध होतो. आणि त्यामुळे काय की तुम्हाला अंदाज दिलेला आहे की पुढील 5 दिवसामध्ये पावसाची शक्यता आहे आणि तुम्ही पाणी एखाद्या पिकाला पाणी द्यायचं का नाही द्यायचं, किंवा ढगाळ हवामान आहे की कुठली कीड येणार आहे, तर किडीवर काय उपाययोजना केली पाहिजे, या संदर्भातली संपूर्ण सल्ला त्याच्यामध्ये तुम्हाला ऍपद्वारे उपलब्ध होऊ शकतो. दुसरं जे ऍप आहे दामिनी, त्याच्यामध्ये दामिनी ऍप जे आहे ते एखाद्या ठिकाणी वीज पडणार आहे की नाही याचा अलर्ट तुम्हाला देतं. म्हणजे ज्या भागामध्ये ढगाळ हवामान आहे आणि विजा चमकत आहे, तर ते तुम्हाला तुमचं लोकेशन तुम्ही सिलेक्ट केलं की तिथं तो असा अगदी लाल सर्कल दिसतो त्याप्रमाणे, आणि मग तुम्ही तुमचं विजेपासून सावध राहण्यासाठी, बचाव करण्यासाठी उघड्यावर न जाता किंवा कुठेतरी तर त्या सूचना त्या सगळ्या करू शकता. AI पण काही आहे का? याचं पण महाविस्तार ऍप आहे का? हो. आता हा पुढचा टप्पा आहे की ह्या भारतीय हवामान विभागाने हे तर ऍप डेव्हलप केलेले आहेत, परंतु महाराष्ट्र शासनाच्या पोकरा योजनेअंतर्गत महाविस्तार ऍप एक महाराष्ट्र शासनाने विकसित केलेला आहे. आणि त्या ऍपमध्ये जे काही विविध विभागातून, विविध केंद्रातून जो हा सल्ला तयार होत असतो, हा सल्ला, हा हवामान अंदाज किंवा हवामानाची आकडेवारी ही त्या महाविस्तार ऍपवर सुद्धा प्रत्येक अगदी इंडिव्हिज्युअल वैयक्तिक शेतकऱ्याला आपल्या ऍप मोबाईल वर बघता येते. हा महाविस्तार ऍप म्हणजे हा तसा फार अगदी काय म्हणतात त्याला, एखाद्या जादूची कांडी म्हणता येईल अशा प्रकारचा ऍप तो शासनाने डेव्हलप केलेला आहे. आणि त्यात नुसतं हवामान किंवा हवामान कृषीविषयक सल्ला एवढ्याच बाबी नाहीयेत, बाकी पण इतरही कृषीविषयक जो योजना आहे चॅटबॉटच्या माध्यमातून नुसतं तुम्ही प्रश्न जरी विचारला की त्याचं उत्तर तुम्हाला लगेच विद्यापीठामध्ये जेव्हा सीएम देवेंद्रजी फडणवीस त्यांनी या ऍप विषयीच माहिती दिली. एक्झॅक्टली, म्हणजे शेतीविषयी सर्व काही तुम्हाला या ऍप मध्ये सगळी माहिती मिळू शकते. म्हणजे एकूणच आता आपण जे हवामानाचा विषय करतो याची एक शेतकऱ्यांपर्यंत आता हवामानाचा अंदाज पोहोचवण्यासाठी आपण वेगवेगळे तंत्रज्ञान वापरतो, ते साधारण किती टक्के शेतकऱ्यांपर्यंत आपण याची व्याप्ती वाढवण्यात यश आलं असं आपण साधारण म्हणू शकतो? आता सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा हे ऍप नव्हते किंवा काय नव्हतं, मर्यादित साधन हे होतं, त्यावेळेला हार्डली 200-300 लोकांपर्यंत आपण पोचायचो. आज मात्र आपण काही कोटीमध्ये हे लोकांपर्यंत हे सल्ला सेवा किंवा हवामान अंदाज हे जात असतो. आता उदाहरणच द्यायचं झालं तर एक समजा SMS जर म्हणजे काय म्हणतात त्याला, शॉर्ट SMS मोबाईलद्वारे जर तो पुश केला तर साधारणतः 80 ते 80 लाख ते 1 कोटी लोकांपर्यंत समजा एक मेसेज आम्ही टाईप केला तर एवढ्या लोकांपर्यंत तो पोहोचतो. आणि यातले आता माध्यमांचे स्वरूप पण वेगवेगळं झालेलं आहे. हा पहिला हा सर्व्हिस SMS सेवा, याशिवाय आणखी इतर आता त्याच्या पुढे जाऊन व्हिडिओ मेसेजेस आहेत, व्हॉइस मेसेजेस आहेत. महाविस्तारद्वारे व्हॉइस मेसेजेस सुद्धा सुरू झालेला आहे. मग एकूणच या शेतीतलं हे सगळं हवामान आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा हवामानाकडे शेतकऱ्यांचं खूप लक्ष लागून असतं की काय नेमका अंदाज येतो, याचा शेतकऱ्यांसाठी कितपत फायदा होतो असं तुम्ही सांगा थोडक्यात अगदी. आता ह्या नवीन ह्याच्यामधनं जर विचार केला तर तो खूपच व्यापक हे असणार आहे. पण मी अगदी एक छोटंसं उदाहरण जुन्या काळातलं देतो. जुना म्हणजे फार जुना नाही, पण साधारण 2015-16 गोष्ट आहे की ज्या वेळेला हे ऍप वगैरे नव्हते, परंतु बाकीचे इलेक्ट्रॉनिक माध्यम वगैरे सगळे होते. तर त्यावेळेला जो हवामान अंदाज आमच्याकडनं वेबसाईटद्वारे SMS पुश केले जायचे, तर त्या SMS चा इकॉनॉमिक इम्पॅक्ट म्हणजे त्याच्यावर शेतकऱ्यांच्या आर्थिक याच्यावर कसा परिणाम झाला याचा एक अभ्यास केला गेला राष्ट्रीय नॅशनल लेवलला. तर एक शोध निबंध डॉक्टर LS राठोड आणि डॉक्टर परविंदर मैनी यांनी तो प्रसिद्ध केलेला होता 2008 साली, आणि 2015-16 पण त्याच्यावर पुन्हा अभ्यास केला गेला.
तर त्याच्यात असं लक्षात आलं की हे जे हवामान अंदाज शेतकऱ्यांपर्यंत गेले याच्याने शेतकऱ्यांच्या खर्चामध्ये एक साधारण 0.05 to 1% म्हणजे 1% खर्च वाढला. परंतु शेतीचे त्यांच्या उत्पन्न ज्यांनी याचा अवलंब केला त्यांच्या उत्पन्नामध्ये साधारणतः 23% वाढ झालेली दिसून आली. अच्छा, म्हणजे एक हवामानाच्या हो. सल्ल्याने म्हणजे एखाद्या पिकाचं उदाहरण घेतलं, सपोज कांदा घेतला किंवा बाजरी घेतली, ज्वारी घेतली, उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आजही आपण बघतो की शेतकऱ्यांना अंदाज आला हवामानाचा आणि त्यानुसार शेतीच्या नियोजनामध्ये अगदी हवामानाशी आधारित शेतीचं नियोजन शेतकरी पटपट त्या दृष्टीनं बदल करतात की आज आता वादळ वारे सुटणार की बरोबर आहे. लोक अगदी त्या दृष्टीनं शक्य आहे का लगभग हार्वेस्टिंग करणं. अशा पद्धतीनं आपण पिकाच्या नियोजनामध्ये हवामानशास्त्राचा खूप मोठं बदल होताना दिसतो आहे. एकच शेवटचा विषय आपण चर्चेत बोलूया की आज जसा एक उपयुक्तता जशी आहे तसेच समाज माध्यमांमध्ये आज खूप मोठ्या प्रमाणावरती या प्रमाणात जसे अनेक क्षेत्रात काही ना काही अपप्रवृत्ती किंवा वेगवेगळे माणसं शिरलेली दिसतात. त्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होतानाही दिसत आहे. तर नेमकं आपण शेतकऱ्यांसाठी नेमका सल्ला काय देताल की त्यांनी नेमकं कुणावर आधारित नियोजन शेतीसाठी केलं पाहिजे हवामानाच्या शास्त्राच्या बाबतीमध्ये? आता यामध्ये कसं आहे की शेतकऱ्यांनी जी केंद्र शासनाचा जो एवढा 150 वर्षापासून कार्यरत असलेला भारतीय हवामान विभाग आहे त्यामध्ये खूप वेगळी यंत्रणा कार्यरत असते. अगदी सॅटेलाइट इमेजरीज पासून ते रडार यंत्रणेपर्यंत आणि वेधशाळेतील विविध छोट्या छोट्या उपकरणांपर्यंत ही सगळी एवढी मोठी यंत्रणा जी आहे ही याच्यामध्ये कार्यरत असते. आणि 150 वर्षाचा ह्या विभागाचा अनुभव तसेच नुसतं हवामान विभाग काम नाही करत तर त्याचबरोबर विद्यापीठातील शास्त्रज्ञांची जो टीम असते की ज्याच्यामध्ये विविध पीक विषय तज्ज्ञ त्याच्यामध्ये हवामान आधारित अंदाजावर आधारित कृषी सल्ला तयार करत असतं. आणि तो सल्ला देताना शास्त्रीय दृष्टिकोनातूनच दिला जातो. कुठल्या प्रकारच्या शिफारशी विद्यापीठाने प्रसारित केलेल्या आहेत त्या शिफारशींच्या आधारावरच हा कृषी सल्ला तयार केला जातो. म्हणून शक्यतो ह्या ज्या यंत्रणा आहेत ऑथेंटिक ज्या यंत्रणा आहेत त्यावर भिस्त ठेवणं अधिक योग्य किंवा संयुक्तिक राहील असं मला वाटतं. अगदी बरोबर सर. कृषी हवामानाचं महत्व आपल्या सर्वांना माहिती आहे. यातनं होणारा फायदा हा जसा कोट्यवधी रुपयाचा असू शकतो त्याचबरोबर एखादा सल्ला चुकीचा मिळाला तर त्यातनं होणारं नुकसान देखील हवामानाच्या इतकंच मोठं असू शकतं हे आता आपण बघतो आहोत. त्यामुळं हवामानशास्त्र हा एक खूप सगळ्या शेतीच्या दृष्टीनं खूप जिव्हाळ्याचा आणि संवेदनशील विषय झालाय. आपल्या शेतकऱ्यांपर्यंत करोडो शेतकऱ्यांपर्यंत या बाबतीत यंत्रणेमध्ये किती मोठ्या प्रमाणात बदल झाले त्यासाठी केंद्र शासनानं देखील खूप अब्जावधी रुपयाची गुंतवणूक करून शेतकऱ्याच्या भल्यासाठी या सगळ्या यंत्रणा काम करतायत. सर, आज आपण आमच्या या चॅनेलवर आलात आणि जागतिक हवामान दिनाच्या निमित्तानं याबाबतची जी काही सगळी यंत्रणा काम करते त्याविषयी आपण शेतकरी बांधवांना माहिती दिली. त्याबद्दल चॅनेलच्या वतीनं मी आपले आभार मानतो. आणि आमचा हा प्रयत्न आपल्यालाही नक्कीच आवडला असेल तर आपण आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सर, नमस्कार. धन्यवाद.